रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा जनक घराण्याचा पर्यायाने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। अगदी 2014 आणि 2019च्या मोदी लाटेतही अमित झनक हे दोनदा निवडून आले। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आपला हा गड राखण्यामध्ये यशस्वी ठरतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहूया। वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघ कित्येक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। 2014 आणि 2019च्या मोदी लाटेतही अमित झनक यांनी हा गड राखला। त्यामुळे यंदाही काँग्रेसकडून आमदार झनक हेच एकमेव दावेदार आहेत, तर महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार भावना गवळींनीही फिल्डिंग लावली आहे। रिसोड मतदारसंघातील इच्छुक अमित झनक काँग्रेस आमदार, भाजपचे अनंतराव देशमुख, नकुल देशमुख भाजपा, शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार भावना गवळी, विजयराव जाधव भाजपा, दामू अण्णा इंगोले स्वाभिमानी शेतकरी संघटना। आगामी काळात विधानसभेचं जी निवडणूक लागणार आहे त्यामध्ये यावर्षी मी नक्कीच जनतेसमोर पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी जाणार आहे। मागच्या काळात जे काही कामं आम्ही लोकांची सेवा केली, कामं केलीत, त्या उद्देशानंच आम्ही लोकांच्या दारी जाणार आहोत आणि यावेळी सुद्धा जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी राहील। हा मतदारसंघ जो आहे रिसोड विधानसभा हा मागच्या वेळेला सुद्धा शिवसेनेने लढला होता। साहेब मला बोललेले आहेत की तुम्ही तिकडे जाऊन काम करावं पक्षाचं, आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने इकडे काम पण करते आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मला आदेश दिला तर जरूर या ठिकाणाहून मी लढेल। आमदार अमित झनक हे या मतदारसंघातून 3 वेळा निवडून आलेत। गेल्या वेळी अपक्ष अनंतराव देशमुखांविरोधात झनक यांनी अवघ्या 2000 मतांनी निसटता विजय मिळवला। दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार राहिलेल्या अनंतराव देशमुखांनी वर्षभरापूर्वी भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे यंदा भाजपकडून यांच्यासह त्यांचे पुत्र नकुल देशमुख इच्छुक आहेत। 2019 सालचा रिसोड विधानसभेचा निकाल, काँग्रेसच्या अमित झनक यांना 69,875 मतं मिळाली, तर अपक्ष अनंतराव देशमुख यांना 67,734 मतं मिळाली। पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने या मतदारसंघात पक्षाची उभारणी करणं, पक्षाची बांधणी करणं आणि सतत जनतेच्या संपर्कात विविध कारणांसाठी असणं ही माझी जमेची बाजू आहे। रिसोड या विधानसभा मतदारसंघावर निश्चितपणे मी माझा हक्क सांगितलेला आहे, पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केलेली आहे। रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो। लोकसभेला भाजपच्या अनुप धोत्रेंनी काँग्रेसच्या डॉक्टर अभय पाटलांना पराभवाची धूळ चारली। रिसोड विधानसभेतून अनुप धोत्रेंना 8000 मतांची आघाडी मिळाली होती। त्यामुळे काँग्रेसला आपला गड कायम ठेवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे। रिसोड मधून लोकसभेला कुणाला लीड मिळाली? भाजपच्या अनुप धोत्रेंना 80,232 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या डॉक्टर अभय पाटलांना 72,160 मतं आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना 39,415 मतं मिळाली। अनुप धोत्रेंनी 8000 मतांनी आघाडी मिळवली। खरं तर मला अनेक वर्षापासून बाळासाहेबांच्या सहवासानं या ठिकाणी काम करण्याची राजकीय आणि सामाजिक संधी मिळालेली आहे। त्यामुळे मी बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे रिसोड मालेगाव विधानसभा नक्कीच आम्ही सर करू आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या ठिकाणी नेऊन दाखवू। 8-10 वर्षापासून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी काम करतोय, गरीब घटकासाठी काम करतोय। म्हणून सन्मान्य राजू शेट्टी साहेबांनी जर आदेश दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जागा ताकदीने लढणारच आहे आणि त्यांनी आदेश दिला तर ही जागा आम्ही ताकदीने लढवू आणि शेतकरी मायबाप जनता आमच्या पाठीशी उभी राहील ही सुद्धा आम्हाला गॅरंटी आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या माजी खासदार आणि विद्यमान आमदार भावना गवळींचं रिसोड होम टाउन आहे। त्यामुळे शिवसेनेनं रिसोड विधानसभा प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे। लोकसभेला तिकीट कापल्यानं लोकांमधून निवडून येण्यासाठी गवळी कामाला लागल्यात। त्यामुळे काँग्रेसच्या अमित झनक यांच्या विरोधात महायुतीत ही जागा भाजप की शिंदेच्या शिवसेनेला सुटणार याकडे मतदारांचं लक्ष लागलंय। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।